कधी काळी मी दिल्लीला जाणार नाही, तिथे खूप थंडी असते आणि मला दिल्ली रुचणार नाही असं म्हणणारे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचं दिल्ली प्रेम सध्या कमालीचं वाढलंय। मुनगंटीवारांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जातात। मतदारसंघाच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळवायचा असेल तर दिल्लीला जाणं किती फायद्याचं आहे हे माझ्या आता लक्षात आलंय, अशी स्पष्ट कबुली खुद्द मुनगंटीवारांनीच दिली आहे। मुनगंटीवारांनी आगामी काळात दिल्लीत मोठ्या गाठीभेटी घेणार असल्याचे संकेत दिलेत। पुढच्या 15 दिवसात ते पुन्हा दिल्लीवारी करणार असून लोकसभा अध्यक्ष आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांना चंद्रपुरात आणण्याची तयारी त्यांनी केली आहे। 15 दिवसांनंतर दिल्लीमध्ये आणखी मोठ्या घडामोडी घडतील असं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे मुनगंटीवार यांचं दिल्ली प्रेम महाराष्ट्रात त्यांना हव्या असलेल्या राजकीय पुनर्वसनासाठी आहे की 2024 मध्ये पक्षश्रेष्ठींनी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्यावर सोपवलेली मात्र तेव्हा अपूर्ण राहिलेली जबाबदारी 2029 मध्ये पूर्ण करण्यासाठी मुनगंटीवार कामाला लागलेत का याची उत्सुकता आहे। दिल्ली फारसा जात नाही, पण दिल्ली गेल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाला मोठा उपयोग होऊ शकेल आणि म्हणून साधारणतः दिल्लीमध्ये जाऊन आपल्या मतदारसंघाच्या विकासाला जास्तीत जास्त पैसे उपलब्ध व्हावे या दृष्टीने काम करण्याचा निर्णय केला। तर मला वाटतं की जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने तिथं जाणं हे उपयोगाचं आहे। मी तर कामाची यादी दिली, पुढच्याही 15 दिवसांनी जाणार आहे। मी लोकसभा अध्यक्षांनाही चंद्रपूरमध्ये लोकशाहीच्या संदर्भात त्यांनाही निमंत्रण दिलं। दरम्यान मुनगंटीवारांचं दिल्ली प्रेम वाढण्यामागची संभाव्य कारणं काय आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। मंत्रिपद न मिळाल्यानं राजकीय पुनर्वसनासाठी दिल्ली वाऱ्या वाढल्या का? 2024 लोकसभा नाखुशीनं लढून हरल्यामुळे झालेले गैरसमज ते दूर करतायत का? लोकसभा निवडणुकीनंतर केलेल्या काही वक्तव्यांचं स्पष्टीकरण दिल्लीमध्ये दिलं जातंय का? पक्षश्रेष्ठी मुनगंटीवारांना पुन्हा लोकसभेची तयारी करायला सांगतायत का? 2019च्या लोकसभेच्या हिशोबानं मुनगंटीवार दिल्लीतून कामं करवून घेत आहेत का? आता बातमी आहे महाराष्ट्र काँग्रेसच्या कोर्टातून दिल्ली हायकमांडनं तातडीनं काँग्रेसचे नेते नाना पटोलेंना आज दिल्लीमध्ये बोलावलंय। राज्यामध्ये विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक उमेदवारांनी घेतलेली माघार, उमेदवार मॅनेज झाल्याचा होणारा आरोप यामुळे राज्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली आहे आणि अशातच हर्षवर्धन सपकाळांचीही दिल्ली दरबारी तक्रार करण्यात आली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस कमिटीच्या महत्त्वाच्या बैठकीला दिल्लीत असताना नाना पटोलेंनाही दिल्लीत बोलावल्यानं भुवया उंचावल्यात। दरम्यान या संदर्भात काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। मी उद्या सकाळी दिल्लीला चाललेलो एवढी ही गोष्ट खरी आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधामध्येही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी नाराजीचा सूर उमटतोय। काय उद्या या संदर्भामध्ये कुठे खलबत्ते होतील का दिल्लीमध्ये? नाही, पक्षांतर्गत बाब आहे, त्याच्यामुळे मी आता याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा उद्या दिल्लीत काय कशासाठी मला बोलवलं, काय हे आहे ते मला उद्या कळेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। मुंबईतील बिर्ला क्रीडा केंद्र इथे दुपारी 12 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री गेल्या 12 वर्षातील केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास कामांचा मोठा लेखाजोखा मांडणार आहेत। शिर्डीतील बहुचर्चित बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरणात अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावरती 31 मार्चला शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी अशोक खरात याचा ताबा मिळवत शिर्डी पोलिसांनी तपास देखील केला, मात्र गेल्या 70 दिवसांपासून कल्पना खरात अद्यापही फरार आहे। दरम्यान शिर्डी पोलीस सध्या कल्पना खरात हिच्या शोधासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत। तिच्या शोधासाठी पोलिसांची 2 विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे कल्पना खरात ही महाराष्ट्राबाहेर म्हणजेच परराज्यात कुठेतरी लपून बसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आणि त्या अनुषंगाने तिचा शोध सध्या सुरू आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। शिर्डीतील जमीन खरेदी प्रकरणात अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता। मात्र गेल्या 70 दिवसांपासून फरार असलेली कल्पना खरात अद्यापही पोलिसांना सापडलेली नाही। गेल्या 70 दिवसांपासून कल्पना खरात हिचा शोध घेण्यासाठी
2 पथकं राज्यात सध्या पाठवण्यात आलेली आहे. मात्र अद्यापही कल्पना खरातचा शोध पोलिसांना लावता आलेला नाही. राहता सत्र न्यायालयानं कल्पना खरात हिचा जामीन फेटाळला असून संभाजीनगर उच्च न्यायालयात देखील जामीन अर्जावर सुनावणी होऊन तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे 31 मार्चला हा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मात्र कल्पना खरातचा शोध अद्यापही लागलेला नाही. एक महिला आरोपी असताना अद्यापही पोलिसांना यश न आल्यानं आता अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत. एकूणच जर पाहिलं तर नाशिकच्या TCS प्रकरणात फरार असलेली निदा खान नाशिक पोलिसांना मिळवून आली. मात्र गेल्या 70 दिवसांपासून फरार असलेली कल्पना खरात मात्र अद्यापही शिर्डी पोलिसांना सापडलेली नाही. तिच्या शोधासाठी 2 पथकं सध्या वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे. याविषयी कोणतेही अधिकारी कॅमेरासमोर बोलण्यास तयार नसले तरी तिचा शोध आम्ही घेत आहोत. मात्र ती सापडण्यात काय अडचण येतात हे मात्र अद्यापही स्पष्ट नाही. त्यामुळे कल्पना खरातचा शोध कधी लागणार आणि तिची चौकशी कधी होणार याकडं राज्याचं लक्ष लागलंय. नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी. भोंदू खरात प्रकरणाच्या तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे राज्यभराचं लक्ष लागलंय. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता सरकारकडून विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यासंदर्भात विचार सुरू होता आणि त्यासाठी उज्ज्वल निकम यांच्या नावाला प्राधान्य देण्यात आल्याचं समजतंय. नाशिकमधील बहुचर्चित भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी सरकारची बाजू उज्ज्वल निकम मांडणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ABP माझाला दिली आहे. दुहेरी हत्याकांडानं बदलापूर हादरलंय. बदलापूर पूर्वेकडील जुवेली गाव परिसरात एका महिलेची आणि पुरुषाची धारदार शस्त्रानं हत्या झाली आहे. महिला आणि पुरुष ओला कारनं बदलापुरात आले होते. महिलेचं नाव मनीषा भोसले तर ओला चालकाचं नाव ज्योतिबा शिंदे असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या आईला ओला चालकानं मारलं असा जबाब 3 वर्षाच्या लहान मुलानं दिलाय. तर ओला चालक ज्योतिबा शिंदे याची हत्या कोणी केली याचा तपास सुरू असल्याची माहिती DCP सचिन गोरे यांनी दिली. फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालं असून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण बदलापूर शहर हादरून गेलंय. यांचे एकमेकांशी काय संबंध आहेत किंवा काय कारणाने ते इथं आलेले आहेत या दृष्टीने आपण तपास करत आहोत. प्राथमिकदृष्ट्या जी माहिती मिळालेली आहे, जो आय विटनेस आहे या महिलेचाच मुलगा जो आहे तो त्यांनी सांगितलं की ह्या ओला ड्रायव्हरनीच तिला मारलेला आहे आणि पुढची काय नक्की घटना आहे, त्याला कुणी मारलं किंवा त्यांनी सेल्फ इन्फ्लिक्टेड इंजुरी करून घेतलेल्या आहेत का या अनुषंगाने पण आमचा तपास सुरू आहे. सांगली शहरातील संजयनगर परिसरातील ST कॉलनीमध्ये गोळीबाराच्या घटनेनं खळबळ माजली आहे. 4 ते 5 हल्लेखोरांनी घरात घुसून 13 वर्षीय मुलाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. तो स्थानिक हमाल नेत्याचा नातू असल्याची माहिती मिळाली आहे. हल्लेखोरांनी थेट घरात शिरून गोळीबार केला आणि या हल्ल्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. मालेगावातील अल्पवयीन मुलीची प्रसूती आणि नवजात बाळ विक्री आरोप प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आलाय. संबंधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेला अनिल कोळी आणि मुलीची आई यांना मालेगाव पोलिसांनी हैदराबाद इथून ताब्यात घेतलंय. मालेगाव पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात मुलीची आई आणि आरोपी अनिल कोळी यांच्यात विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती समोर आल्यानं या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. या दोघांच्या तपासादरम्यान अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्याची घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथे घडल्याची बाब समोर आली होती. तसंच मुलीची आई आणि आरोपी अनिल कोळी हे दोघंही मूळचे शिरपूर इथले रहिवासी असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. दरम्यान मालेगाव न्यायालयानं दोघांनाही 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून याआधीच या प्रकरणात डॉक्टर डांगे यांच्यासह 8 जणांना ताब्यात घेतलंय. या संपूर्ण प्रकरणाचा पुढचा तपास मालेगाव पोलीस करतायत. मीरा भाईंदरमधील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरण तापलंय. भाजप नगरसेविका अनिता पाटील यांनी मुख्य आरोपींना संरक्षण दिल्याचा आरोप करत त्यांच्यावर सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी शिवसेना महिला आघाडीनं केली आहे. या संदर्भात पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना निवेदन देण्यात आलं. तसंच पीडितेला धमकावणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात आली. पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण आणि इंटरनेटवरील आक्षेपार्ह व्हिडिओ हटवण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पीडित मुलीच्या शिक्षण आणि पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा शिवसेनेनं दिलाय. जवळजवळ 3 वर्षापासून त्या
अनिता पाटील मॅडमकडे जाऊन त्यांना वारंवार सांगत होती की मला असं त्रास देतोय, तिला सिगरेटचे चटके दिले जातात, पण हिनी प्रत्येक वेळी टाळी एका हाताने वाजली जात नाही. तिला आपल्या भावाला तिने प्रत्येक वेळा पाठीशी घातलंय, म्हणून तीही सहआरोपी आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि सहआरोपीला पण अटक झाली पाहिजे, तिच्यावर पण तसाच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तिला अटक होऊन तिच्यावर सर्व कारवाई झाली पाहिजे. काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावताना शहीद झालेले अर्जुन जाधव यांच्यावरती आज अंत्यसंस्कार होणार आहेत. साताऱ्यातल्या कराडमधल्या शहापूर या मूळ गावी त्यांच्यावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होते. 30 वर्षीय अर्जुन जाधव यांना हँड ग्रेनेडच्या स्फोटामध्ये वीरमरण आलं. लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे ते जवान होते. काश्मीरमध्ये 8RR मध्ये ते कार्यरत होते. 25 जूनला त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी ते 15 जूनला सुट्टीवर येणार होते आणि त्याआधीच त्यांना वीरमरण आल्यानं कुटुंबासह संपूर्ण शहापूर गावावर शोककळा पसरली आहे. काश्मीरच्या उरीमध्ये LOCवरील स्फोटात वीरमरण आलेल्या कोल्हापुरातील विक्रम चव्हाण यांचा पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी येणार आहे. शहीद जवान विक्रम चव्हाण हे गोंडोली गावचे आहेत. ते राष्ट्रीय रायफल तुकडीमध्ये कार्यरत होते. उरी सेक्टरमधल्या कमलकोट भागामध्ये गस्त घालत असताना अचानक स्फोट झाला आणि त्यातच त्यांना वीरमरण आलं. आज सकाळी 8 वाजता त्यांचा पार्थिव मूळ गावी येणार आहे. शहीद विक्रम चव्हाण हे 2017 साली सैन्यामध्ये भरती झाले होते. 2026च्या फिफा विश्वचषकाच्या उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेवर 2-0 असा विजय मिळवला. पहिल्याच सामन्यात जुलियन मेक्सिकोच्या क्विनोनेसनं स्पर्धेतील पहिला गोल केला, तर राहुल हिमेनेजनं दुसरा गोल झळकावून मेक्सिकोचा विजय निश्चित केला. पहिल्याच सामन्यामध्ये दोन्ही संघांमध्ये चांगली स्टेशन पाहायला मिळाली. या सामन्यात तब्बल 3 वेळा रेड कार्ड दाखवण्यात आलं आणि त्यामध्ये 2 वेळा आफ्रिका आणि एकदा मेक्सिको संघाला रेड कार्ड दाखवण्यात आलं. त्यामुळे फिफा विश्वचषकाच्या इतिहासात उद्घाटनाच्या सामन्यांपैकी सर्वाधिक वेळा रेड कार्ड दाखवलेला हा सामना ठरला. मात्र पहिल्याच सामन्यात विजय मिळवत मेक्सिकोनं घरच्या मैदानावर स्पर्धेची दमदार सुरुवात केली. आजपासून इंग्लंडमध्ये महिला T20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 12 संघ सहभागी झाले. पहिला सामना यजमान इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणार आहे. भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 14 जूनला होणार आहे. 5 जुलैला लॉर्ड्सवरती फायनल रंगणार आहे. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा महिला T20 विश्वचषक असेल. स्पर्धेचा गतविजेता न्यूझीलंड आहे. केविनने 2024 मध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावलं होतं. ऑस्ट्रेलिया 6 ट्रॉफीसह स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. महिलांच्या टीम इंडियानं कधीही T20 विश्वचषक जिंकलेला नाहीये. मात्र गेल्या वर्षी भारतीय महिला संघानं एकदिवसीय विश्वचषक जिंकलाय. त्यामुळे यंदा T20 विश्वचषक जिंकण्याच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानात उतरेल.